लावतो ना सारूंडा मोबाईल अजिबात घ्यायचा नाही. मोबाईल कधी वापरायचा तुम्ही 12वीच्या पुढे गेल्यानंतर. कारण मोबाईल वापरल्यामुळे काय होतं, आता परवा आमच्या घरात शेजारी एक छोटा मुलगा आहे, बालवडीला आहे. त्याला मी दवाखान्यामध्ये नेलं तर डॉक्टरांनी त्याला चेक केल्यानंतर त्याला मग चष्मा त्यांना सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं की त्याला चष्मा लावावा लागेल. आणि चष्मा जर नाही लावला त्याला दिसणार नाही. त्याला नाही दिसलं तर मग त्याला धरून शाळेत आणावं लागत. तर तुमच्यात कोणाला सवय असेल तर त्यांना आजपासून बंद करा. मोबाईलवर कार्टून गेम खेळत बसण्यापेक्षा आजपासून अभ्यासावर लक्ष द्या. आणि मोबाईलवर काय होतं तुम्हाला सांगतो. आता काय लोक काय करतात, हेडफोन लावतात. आणि शास्त्रज्ञांनी असं म्हणजे हे केलंय, अनुमान काढले की एखादा माणूस दिवसातून 8 तास जर त्यानं हेडफोन ऐकला सतत तर मग त्याचा कान गरम होतो. त्याला कळत नाही ते, मग त्याचा कान गरम होतो. मग ती उष्णता कानातली हळूहळू मेंदूपर्यंत जाते आणि मग मेंदूचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. बरोबर. त्यामुळं आणि शिवाय सतत बोलल्यामुळे सतत तोंडाचा कॅन्सर होतो. आणि बघा आता मोबाईल आता खिशात असतो, त्याचं नेट चालू असतं. आणि ते नेट चालू असल्यामुळं काय होतं, आपल्या शरीराचं तापमान वाढतं. तापमान वाढल्यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं. मग आपल्याला आपोआपच अशक्तपणा जाणवायला सुरुवात होती. आणि मग त्यासाठी काय करायचं, आपण मोबाईल तर अजिबात घ्यायचाच नाही. मोबाईल कधी घ्यायचा, एखाद्याचा फोन आला तरच फोन घ्यायचा. आणि एखाद्याला फोन करायचा असेल तर मोबाईलचा वापर करायचा. पण जास्त मोबाईल अजिबात घ्यायचा नाही. मित्रांनो, टीव्ही